Yesterday we have focused on verbal to non-verbal. Okay. We have presented one diagram which depend on table. You can see in Marathi coastal. Information has given in the passage, and with the help of passage, with the help of paragraph, we have presented a very nice diagram or table. Today we are going to focus on ट्री डायग्राम. वृक्षालेख. ट्री डायग्राम आपल्याला आता या उतार्यामध्ये काढायचे आहे. मग कसं आहे, मग तुम्हाला ॲक्च्युली आय हॅव प्रेझेंटेड 9 जनरली टेक्निक्स which will help you to present very nice diagram. First technique, read the passage carefully. काळजीपूर्वक वाचा. दुसरं टेक्निक काय म्हणतोय, ट्राय टू अंडरस्टँड द होल कंटेंट ऑफ द पॅराग्राफ. आशय समजून घ्या. तिसरं काय म्हणतोय, try to understand first layer, second layer and third layer, which will help you to present a very nice diagram or tree diagram. Okay. चौथं टेक्निक आहे, put the headings or suggest the title. टायटल आपल्याला लिहायचं आहे. हा उतारा कशाबद्दल आहे ते आम्हाला टायटल वरी लिहायचं आहे. हे झाल्यानंतर अजून काय म्हणतंय, मार्क्स द इम्पॉर्टंट पॉईंट्स और अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत त्यांच्याखाली अंडरलाईन करायचे, जेणेकरून आम्हाला डायग्राम करताना ते डायग्राममध्ये ठेवत असताना त्रास होणार नाही. ओके. पुन्हा अजून काय सांगितलेलं आहे आपल्याला, ऑल डायग्राम्स शुड बी ॲक्युरेटली अँड नीटली. अगदी तंतोतंतपणे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही डायग्राम काढा. अजून काय म्हणतं आहे, यूज अ पेन और पेन्सिल. You should use your pen or pencil while you are presenting the diagram. स्वतःची पेन किंवा पेन्सिलच फक्त परीक्षेमध्ये त्याचा वापर करा. पुन्हा अजून आपल्याला टेक्निक दिलेला आहे, डोंट यूज ॲ कलरफुल स्केच पेन. पेपरमध्ये रंगीबेरंगी किंवा इतर रंगाचे किंवा वेगवेगळ्या रंगाचे स्केच पेन वापरू नका. बरोबर आहे. अशा पद्धतीने आम्हाला काय करायचं, आता हा पॅराग्राफ सोडवायचा आहे. आता तुम्ही काय करायचं माहिती आहे, हा पॅराग्राफ नोट डाऊन, पॅराग्राफ तुम्ही लिहून घ्या. लिहित असताना मी काही ठिकाणी जे मला महत्त्वाचं वाटतं आहे, आता ठीक आहे आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. मी वाचतोय, देर आर 4 ब्रँचेस ऑफ लिटरेचर. साहित्याच्या 4 शाखा आहेत. पहा, दे आर पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल अँड शॉर्ट स्टोरीज. साहित्यांचे 4 प्रकारामध्ये साहित्य विभागणी होते. एक आहे पोएट्री, कविता, दुसरा आहे नाटक, तिसरा आहे कादंबऱ्या आणि चौथा आहे शॉर्ट स्टोरीज, छोट्या छोट्या कथा, लहान कथा. There are 2 types of poetry. कविता 2 विभागात विभागलेली असते. एक आहे दे आर इमॅजिनेटिव्ह अँड रिअलिस्टिक. कविता हे काल्पनिक तरी असते किंवा सत्यावर घडलेले असते. नंतर म्हणतोय ड्रामा इज ऑल्सो 2 टाइप्स. ड्रामाची सुद्धा 2 प्रकारमध्ये विभागणी होते. एक आहे दे आर आयदर कॉमेडी और ट्रॅजेडी. नाटकाचे 2 विभागणी होते, एक तर कॉमेडी सुखांतिका और ट्रॅजेडी शोकांतिका, दुखांतिका और शोकांतिका. नंतर तिसरा आहे नॉवेली इज ऑफ मेनी टाइप्स. जसं पोएट्रीला 2 आहेत, ड्रामाला 2 आहेत, तसे नॉव्हेलला काय म्हणते पहा, नॉव्हेल इज ऑफ मेनी टाइप्स. कादंबऱ्याला अनेक प्रकारची विभागणी होते. एक आहे दे आर हिस्टॉरिकल, ऐतिहासिक, सायकोलॉजिकल,
तर्कशास्त्रावर आधारित कादंबरी असेल. देअर आर ऑल्सो रिअलिस्टिक, ते सत्यता रिअलिस्टिक वास्तववादावर आधारित असेल. सायंटिफिक अँड रिजनल, वैज्ञानिक आणि प्रादेशिक वर सुद्धा ही कादंबरी अवलंबून असेल. आता आहे शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरी इज द फोर्थ ब्रँच ऑफ लिटरेचर. पहा, साहित्याची चौथी शाखा कोणती आहे? शॉर्ट स्टोरी इज द फोर्थ ब्रँच ऑफ लिटरेचर. साहित्याची छोट्या कथा, लघुकथा ह्या चौथी ब्रँच मध्ये मोडतात हे जी. इट इज वन ऑफ दॅट स्टँड्स व्हेरी क्लोज टू लाईफ इन स्पाईट ऑफ इट्स स्मॉल स्कोप. याला जास्त स्कोप नसला तरी काय आहे, जीवनाशी निगडीत, जीवनावर आधारित काही कथा यामध्ये असतात. आलं लक्षामध्ये? आता आपण काय करायचं, इथं वाचल्यानंतर आम्हाला ट्री डायग्राम काढायची. मी तुम्हाला जास्त नाही आहे सांगत, तुम्ही कोष्टक 2 सोडवा, कोष्टक किंवा चार्ट. तुम्हाला 5 ते 7 डायग्राम, 5 ते 7 पद्धतीने डायग्राम विचारलेले असते. मी तुम्हाला सांगितलं होतं, 2-3 दिवस झाले तेच सांगतोय. पहिलं आहे कोणतं? पाय चार्ट, वर्तुळालेख. दुसरं असेल ट्री डायग्राम. ट्री डायग्राम म्हणजे काय? वृक्षालेख. बरोबर आहे. वृक्षालेख झाल्यानंतर आपल्याला काय दिलेलं असतं? वृक्षालेख झालेला आहे, वर्तुळालेख झालेला आहे, फ्लो चार्ट असते. फ्लो चार्टमध्ये काय असतंय? क्रम मांडणी करायची, क्रम करायचा आहे. फ्लो चार्ट करीत असताना आम्हाला काय करायचे? सारख्या साईजचे जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे बॉक्स बनवायचे आणि प्रत्येक बॉक्स झाल्यानंतर पूर्ण झाला, एक सिक्वेन्स आम्ही लिहिली की त्याच्या खाली बाण दाखवायचा. तेवढा साईजचा नंतर तो बॉक्स पुन्हा दुसरी मांडणी करायची, क्रम मांडणी करायची. पुन्हा बॉक्स पूर्ण झाला की खाली बाण दाखवायचा. तेही तुम्हाला घेतलं तर घेईन, पण तुम्हाला पुस्तकामध्ये भरपूर सापडेल. आपल्याला एका प्रश्नाला नंतर जास्त दिवस लागतील. आलं लक्षामध्ये? म्हणून मी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. आता एक ट्री डायग्राम देतोय आणि उद्या पाय चार्ट देतो. तुम्हाला जे पाहिजे भरपूर आपल्याकडे प्रश्नावली आहे, पण ते सगळं सोपंच असतं ते. आणि तुम्हाला मांडणी क्रम जो आहे तोही सोपाच आहे, हेही आम्हाला सोपंच आहे. आता ट्री डायग्राम जशी आम्हाला माहिती भरली होती तशीच आता आम्हाला इथं माहिती भरावायची आहे. आता तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे. कधी वाजून 2 मिनिट वाचायला आणि लिहायला पहा व्यवस्थित. होल कंटेंट पहा. होल कंटेंट पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं पाहिजे, काय लक्षात आलं पाहिजे? की यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. आणि म्हणून आपण गो थ्रू आवर टेक्निक्स. बरोबर आहे. पहिले आता मी काय करतोय, महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते वाटतात मी त्याच्याखाली अंडरलाईन करतोय. देर आर 4 ब्रँच ऑफ लिटरेचर. साहित्याच्या शाखा 4 आहेत. दे आर, ते कोणते कोणते आहेत? पोएट्री 1, ड्रामा 2, ड्रामा म्हणजे नाटक 3, कादंबऱ्या आणि 4 शॉर्ट स्टोरीज, लघुकथा, छोट्या कथा. अशा पद्धतीने आमच्या साहित्याची 4 विभागात विभागणी झालेली आहे. बरोबर आहे. आता देर आर 2 टाईप्स ऑफ, पहा, देर आर 2 टाईप्स ऑफ पोएट्री. दे आर इमॅजिनेटिव्ह अँड रिअलिस्टिक. कवितेचे 2 प्रकार आहेत. एक आहे इमॅजिनेटिव्ह, काल्पनिक, आणि वास्तवावर डिपेंड असेल. पुन्हा आहे ड्रामा इज आल्सो 2 टाईप्स. नाटकाचे सुद्धा 2 प्रकारात विभागणी होते. दे आर आयदर कॉमेडी
एक तर सुखांतिका असेल किंवा दुःखांतिकावर ते नाटक असेल. तिसरं आहे नॉवेल इज ऑल्सो मेनी टाईप्स. हे महत्त्वाचं आहे. आता नॉवेल इज ऑल्सो मेनी टाईप्स. दे आर हिस्टॉरिकल, सायकॉलॉजिकल नॉवेल्स. देअर आर ऑल्सो रिअलिस्टिक. पहा, कादंबऱ्याचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये एक आहे हिस्टॉरिकल, ऐतिहासिक कादंबरी असेल, तर्कशास्त्रावर आधारलेली एखादी कादंबरी असेल, वास्तवावर आधारलेली कादंबरी असेल, सायंटिफिक, वैज्ञानिक अँड रिजनल नॉव्हेल्स. वैज्ञानिक आणि प्रादेशिक वर आधारित कादंबरी असेल. झालं. शॉर्ट स्टोरी इज, पहा, शॉर्ट स्टोरी इज द फोर्थ branch of literature. It is also one of that stand very close to life, very close to life in spite of its stand close to life, stand close to life, stand close to life. पहा, हा पॅराग्राफ आम्ही सर्वांनी लिहून घेतलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या ओळीमध्येच आम्हाला टायटल दिसतंय. काय आहे टायटल? आता मी हे रिमूव्ह करू का? आपण सर्वांनी लिहून घेतलेलं आहे का? आपण सर्वांनी लिहून घ्या. लिहून झालं असेल असं मी आता समजतोय. आणि मग आपण त्या प्रश्नाकडे जाऊ. काय प्रश्न म्हणतोय आम्हाला? पहा, रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. अँड ड्रॉ द ट्री डायग्राम. आणि वृक्षालेख काढा. आता वृक्षालेख आपण काढत असताना आपण काय करतोय? पहा, आम्हाला वृक्षालेख पाहिला की हा पॅराग्राफ जसा पाहिजे तसा हुबेहूब आपल्या शब्दामध्ये मांडता आला पाहिजे. आणि शब्दातली माहिती आम्ही ज्यावेळेस डायग्राम काढतो त्यावेळेस ह्या शब्दाची माहिती त्या डायग्राममध्ये ऑटोमॅटिक निघाली पाहिजे. याचं रूपांतर डायग्राममध्ये करायचं आहे. या परिच्छेदाचं रूपांतर आता डायग्राममध्ये करायचं आहे. कसं करायचं आता पहा. चला आता आपण आता करूच. लक्षामध्ये लिहून घेतलं सर्वांनी? ठीक आहे का? अजून एक वेळेस सांगू? यातले अवघड शब्द वगैरे काय सांगायचेत का? पहा, तुमच्या माहितीसाठी सांगतोय अजून एक वेळेस. ब्रँच म्हणजे शाखा, लिटरेचर म्हणजे साहित्य, पोएट्री म्हणजे कविता, नाटक, नॉव्हेल कादंबरी, शॉर्ट स्टोरी छोट्या कथा. टू टाईप्स, दोन प्रकार. एक आहे इमॅजिनेटिव्ह काल्पनिक आणि वास्तविक. ड्रामा इज ऑल्सो टू टाईप्स. दे आर आयदर कॉमेडी ऑर ट्रॅजेडी. सुखांतिका आणि दुःखांतिका. नॉव्हेलचे अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये आहे हिस्टॉरिकल, ऐतिहासिक, सायकॉलॉजिकल नॉव्हेल, तर्कशास्त्रावर आधारित कादंबरी आहे. देअर आर ऑल्सो रिअलिस्टिक, ते वास्तवादावर पण कादंबरी आहे. सायंटिफिक, रिजनल नॉव्हेल, वैज्ञानिक आणि प्रादेशिकवर आधारित कादंबरी असते. आणि चौथा जो प्रकार आहे शॉर्ट स्टोरीज, छोट्या कथा, इज द फोर्थ ब्रँच ऑफ लिटरेचर. साहित्याची चौथी शाखा कोणती आहे? तर शॉर्ट स्टोरीज. आणि ते काय? इट इज वन ऑफ दॅट स्टँड्स व्हेरी क्लोज टू लाईफ. स्टँड्स फॉर क्लोज टू लाईफ. स्टँड क्लोज टू लाईफ. स्टँड्स टू क्लोज लाईफ. ओके. आता आम्हाला पहिलं आम्ही वाचून काढलं. आता आम्ही त्याला काय करायचं आहे तुम्हाला हेही सांगतोय. जेव्हा तुम्हाला दिलेलं असतं, काय दिलेलं असतं माहिती आहे? पॅराग्राफ दिलेला असेल, त्या पॅराग्राफमध्ये किंवा त्या पॅसेजमध्येच तुम्हाला हेडिंग्स दिलेले असतात. इनडायरेक्टली हेडिंग्स आलेले असतात. डायरेक्ट सांगितले तर इनडायरेक्टली हेडिंग झालेले असतात. पहिल्याच ओळीमध्ये तुम्हाला हेडिंग मिळालेली आहे. काय म्हणते पहिली हेडिंग बघा? देअर आर 4 ब्रँच ऑफ लिटरेचर. तुम्ही 4 ब्रँच ऑफ लिटरेचर लिहिलं, ठीक आहे, इट्स वेलकम.
ब्रँच ऑफ लिटरेचर लिहिलं, बाद झालं. पहा आता आम्हाला पहिला प्रश्न सुटला आमचा. आता आपण जाऊ त्याच्याकडे. काय करायचं आता? ट्री डायग्राम करायची. कशी करायची बघा आता. आलं लक्षामध्ये? आपण सर्वांनी हा पॅसेज काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर काय होईल माहीत आहे? आपल्याला त्याची माहिती भरताना काही त्रास होणार नाही. फक्त तुम्हाला ट्री डायग्राम व्यवस्थित काढता आली पाहिजेत. ट्री डायग्राम कशी असते तेही तुम्हाला सांगतोय. तुम्ही 2-3 एक प्रायोगिक तत्वावर लिहून काढाव्यात. ट्री डायग्राम 2-3, पाय चार्ट 2-3, फ्लो चार्ट 2-3, टेबल 2-3, की तुमचा हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. आलं लक्षामध्ये? मग आता आपण ट्री डायग्राम काढतोय. आपण आता काय करू? शीर्षक काय आहे माहिती आहे तुम्हाला? शीर्षक आहे ब्रँच ऑफ लिटरेचर. ब्रँच ऑफ लिटरेचर. ब्रँच ऑफ लिटरेचर. ब्रँच ऑफ लिटरेचर. साहित्याच्या शाखा. आम्हाला हेडिंग मिळालं. आता साहित्याच्या शाखा कोणत्या आहेत? आता आपल्याला हेडिंग कशी करायची आहे ते आपण आता पाहणार आहोत. पहा, रेषा अगदी तंतोतंत सरळ रेषेमध्ये काढून घ्या. हे काढल्यानंतर आम्ही काय करायचं माहिती आहे? आम्हाला 4 शाखा जी आहेत त्या 4 शाखा त्यामध्ये बसल्या पाहिजेत. अशी रेषा ओढून घ्या. 4 शाखा आमच्या त्यामध्ये बसल्या पाहिजेत. आलं लक्षामध्ये? आपण आता इथं हे केल्यानंतर हे रेषा आता आम्ही रेषा आपण ओढून घेतलेली आहे. बरोबर आहे? आता आपण काय करू? पहा, एक नंतर बरोबर अगदी तंतोतंत मध्ये 2 नंतर आहे 3 आणि नंतर आहे हे 4. हे काय आहे नंतर 4. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचे माहिती आहे? बरोबर रेषा ओढा. बरोबर आहे? अशा आता आपण जेवढे 4 रकाने केलेले आहेत 4 रकान्यामध्ये इथं पण असंच करा. इथं पण असं करा.
बरोबर आहे. आणि इथं पण आता आम्हाला हे 4 विभागामध्ये आमच्या लक्षात आलेले आहेत. ब्रँच ऑफ लिटरेचर, बरोबर आहे. आता ब्रँच ऑफ लिटरेचरला आपण जर आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवता आलं तर ठीकच आहे, बॉक्समध्ये लक्षामध्ये, की जेणेकरून आम्हाला ट्री डायग्राम काढायचे आहे. पहा, ब्रँच ऑफ लिटरेचर हे झालं आमचं हेडिंग. पहा, हेडिंग इथं झालेलं आहे. आता मी काय केलेलं आहे, अगदी तंतोतंत आता आपण बाण दाखवूत, बरोबर आहे. आता बाण दाखवल्यानंतर पहिलं कोणतं आहे, 4 ब्रँच ऑफ लिटरेचर. पहिली कोणती आहे मग सांगा. पहिली ब्रँच तुमची कोणती आहे, पोएट्री. पहिली तुमची कोणती आहे, पोएट्री. पोएट्री पहिली पोएट्री. दुसरी कोणती आहे, ड्रामा. कोणती आहे, ड्रामा, नाटक. तिसरी कोणती आहे, नॉव्हेल. चौथी कोणती आहे, पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल अँड शॉर्ट स्टोरीज. अँड शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरी, बरोबर आहे. शॉर्ट स्टोरी. पहिली आहे पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल अँड शॉर्ट स्टोरी. नॉव्हेल, ड्रामा, अँड पोएट्री, बरोबर आहे. आता पोएट्रीचे 2 विभागात विभागणी झालेली आहे, ती कोणती आहे पहा. आता पोएट्रीला सुद्धा आपण 2 विभागात विभागणी करून दाखवायची आहे आपल्याला. एक कोणती आहे, एक आहे पहा, आपण इथं पण अशीच रेषा ओढायची. पोएट्रीचे 2 प्रकार पडले. एक आहे कोणता, इमॅजिनेटिव्ह अँड रिअलिस्टिक. इमॅजिनेटिव्ह पहा, इमॅजिनेटिव्ह काल्पनिक. आणि दुसरी कोणती आहे, रिअलिस्टिक. रिअलिस्टिक. ड्रामाचे पण तेच आहे. पहा, ड्रामाचे सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनेच करायचं आहे. अरे बा, ड्रामा सुद्धा आपल्याला 2 विभागात दाखवायचा आहे.
पहा, एक कोणता आहे, कॉमेडी. पहा, ड्रामा, कॉमेडी. कॉमेडी. आणि दुसरं कशामध्ये आहे, कॉमेडी आणि दुसरं आहे ट्रॅजेडी. ट्रॅजेडी बरोबर आहे. आता तिसरं आहे नॉव्हेल. नॉव्हेलचे प्रकार जास्त आहेत, यांच्यासाठी आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करूच. बरोबर आहे. इथं आपण काय करूत आता ह्याला, फर्स्ट हिस्टॉरिकल, सेकंड सायकोलॉजिकल नॉव्हेल, थर्ड रिअलिस्टिक नॉव्हेल, फोर्थ सायंटिफिक नॉव्हेल अँड 5 रिजनल नॉव्हेल. इन दिस वे ब्रँच ऑफ लिटरेचर मधील तिसरा जो प्रकार आहे तो संपला आहे आणि चौथा जो आहे शॉर्ट स्टोरीचा आहे. आता मला सांगा, शॉर्ट स्टोरी काय दर्शवते, स्टँड टू क्लोज लाईफ. स्टँड टू क्लोज लाईफ, जीवनाशी निगडीत ती कथा असते. हे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. पाहता, हे जी फिगर आहे, ही फिगर पाहिली की आम्हाला परिच्छेद लिहिता आला पाहिजे. काय आहे तर ब्रँच ऑफ लिटरेचर, पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल अँड शॉर्ट स्टोरीज. लिटरेचर इज डिवायडेड इंटू 4 पार्ट, पोएट्री, ड्रामा, novel and short stories. Then poetry divided in 2 parts, imaginative poetry and realistic poetry. काल्पनिक आणि वास्तवावर कविता असतात. ड्रामा also divided in 2 parts, one is comedy, सुखांतिका, आणि second is tragedy, दुःखांतिका. And novel has many parts. कादंबरी अनेक रूपामध्ये रूपांतरित झालेली असते. एक आहे हिस्टॉरिकल आहे, सायकोलॉजिकल आहे, रिअलिस्टिक आहे, सायंटिफिक आहे आणि रिजनल आहे. हिस्टॉरिकल ऐतिहासिक कादंबरी, सायकोलॉजिकल नॉव्हेल शास्त्र तर्क शास्त्रावरती आधारित कादंबरी असते. रिअलिस्टिक नॉव्हेल वास्तवावर आधारित कादंबरी असते. सायंटिफिक नॉव्हेल वैज्ञानिक विज्ञानावर आधारित नॉव्हेल असते. आणि शेवटची आहे रिजनल नॉव्हेल, रिजनल प्रादेशिक कादंबरी असते. अशा पद्धतीने नॉव्हेलचे आपण 5 डिव्हिजन पाहिले, 5 प्रकार ते कसे डिव्हिजन झालेले आहे किंवा विभागणी झालेली आहे. आणि शॉर्ट स्टोरी फक्त एकच आहे. कोणतं आहे? स्टँड क्लोज टू लाईफ. शॉर्ट स्टोरी स्टँड टू क्लोज ऑफ आवर लाईफ. अशा पद्धतीने ट्री डायग्राम आपण पाहिलेली आहे. हे आमच्या लक्षात आले की आम्हाला परिच्छेद करता आला पाहिजे. जे मुलं आहेत दोन्हीची तयारी ठेवा. ज्याला येत असेल तर नॉव्हेलचं डायग्रामचं रूपांतर परिच्छेदमध्ये करा किंवा परिच्छेदाचं रूपांतर त्या ह्याच्यामध्ये करा. कशामध्ये? नॉन व्हर्बलमध्ये करा, डायग्राममध्ये करा, कोणतंही करा. पण माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत त्यांची मुलं ज्या विद्यार्थ्याने मार्क्स स्कोरिंग घेतलेले आहेत त्यांनी नॉन व्हर्बलचाच प्रश्न सोडवलेला आहे. आणि म्हणून आपण हाच प्रश्न सोडवा. अशा पद्धतीने आपण ट्री डायग्राम आज पाहिलेला आहे. आपण काल कोष्टक पाहिला होता, टेबल पाहिला होता, माहिती भरलेली होती. आज आम्ही ट्री डायग्राम काढलेली आहे. आता उद्या आपण काय करणार माहिती आहे? पाई चार्ट, वर्तुळालेख कसं असते ते आता आपण उद्याच्या तासाला पाहू. लेट्स वी विल स्टॉप हिअर. ठीक आहे, तुम्ही आता